नमस्कार. माणूस खास आहे या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण सहज म्हणत असतो जेव्हा आपण न्यूज बघतो किंवा कोणतीही घटना ऐकतो वगैरे, की त्या माणसाने त्याला मदत करायला हवी होती. इतकी माणसं होती, अशा पद्धतीने मदत करू शकले असते. पण हे एका खोलीमध्ये बसून बोलणं खूप सोपं आहे. पण मदत करण्याची प्रक्रिया खरंच इतकी सोपी आहे का? मदत करणं म्हणजे नक्की कशाप्रकारे आणि जेव्हा आपण मदत करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये काय प्रक्रिया चालतात, हे मी तुम्हाला आता सांगत आहे. जेव्हा आपण कधी-कधी काय होतं, की आपण आपल्या विचारांमध्ये इतके गुंतलेलो असतो, की आजूबाजूला इमर्जन्सी सिच्युएशन आहे, मदतीची गरज आहे, याचीही आपल्याला जाणीव होत नाही. म्हणजे समजा तुमचा इंटरव्ह्यू आहे आणि तुम्ही 5 मिनिटं ऑलरेडी उशिरा आहात. तुम्ही खूप वेगाने चाललेला आहात, चालत चाललेला आहात आणि तुमच्या बाजूला रस्त्यावरती एक माणूस चक्कर येऊन पडला. तर तुम्ही त्या व्यक्तीला मदत करणार की तुम्ही जाणार? की तुमचं लक्ष तरी जाईल का त्या सिच्युएशनकडे? कदाचित नाही. पण तेच जर तुम्हाला पोहोचण्यासाठी अर्धा तास आहे. अर्धा तास तुम्ही वेळेच्या पुढे आहात आणि अशा वेळी मदतीची शक्यता जास्त असते. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन कडे लक्ष जाणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर कधी-कधी काय होतं जेव्हा इमर्जन्सी सिच्युएशन असते त्या ठिकाणी ना जे बघणारे असतात, ते खूप जास्त असतात. त्यामुळे काय होतं, की मदत करण्याची जबाबदारी ही केवळ आपली न राहता, तिकडे बघत असलेल्या सर्व गटाची होते आणि मग जबाबदारी विभागली जाते. आणि जर ते लोकं मदत करायला जातायत का? नाही जाताय. मग मी का जाऊ? पूर्ण जबाबदारी तर माझी नाहीये, असा विचार येतो. त्याच्यानंतर काय असतं, की समजा एखादी ठिकाणी आपण मदत करायला गेलो आणि हे एवढे लोकं तर नाही जात आहेत, पण त्या लोकांमध्ये जर आपण गेलो, तर आपल्याला कोण हसेल का? ही एक हे असते. म्हणजे आपल्याला काय असतं, की आपण हिरो नाही बनलो तरी चालेल, पण आपलं हसं होऊ नये असं आपल्याला वाटत असतं. हा एक दर्शकांचा परिणाम असतो मदत करण्याच्या वरती. दुसरी गोष्ट म्हणजे, की ज्या माणसाला मदतीची गरज आहे, त्या माणसाने ती परिस्थिती स्वतःच्या ह्याच्याने ओढावून घेतलेली आहे का? स्वतःमुळे ती परिस्थिती त्याच्यावर आली आहे का? म्हणजेच एक एक्झाम्पल आहे, सिंपल एक्झाम्पल आहे, की एक माणूस, वयस्कर माणूस आहे, रस्त्यामध्ये चक्कर येऊन पडला. तुम्ही जात होता, तुम्ही बघितलं, तुम्ही त्याला मदत करणार ह्याची शक्यता जरा वाढते. पण त्याच जागी जर एखादा दारू पिणारा माणूस नशेमध्ये आहे आणि तो तिथे चक्कर येऊन पडला, तर आपण त्याला मदत करणार का? कदाचित. कदाचित ही मदत करण्याची शक्यता कमी होऊ शकते. त्यानंतर एक लक्षात घेतलं जातं, की समजा एखादा व्यक्ती पाण्यामध्ये बुडत आहे आणि मला त्याला मदत करायची आहे. तर मला पोहता येतं का? तर मला पोहताच येत नाही. त्याला वाचवण्यासाठी जे अ, गुण लागणार आहेत किंवा जे वैशिष्ट्य लागणार आहेत, ते माझ्यामध्ये नाहीयेत. तर मी त्याला मदत करू शकणार नाही. याचा अर्थ असा नाही होत, की मला त्याला मदत करायची नाहीये. पण मदत करण्यासाठी जे कौशल्य लागणार आहे, ते माझ्याकडे नाही आहे. त्याच्यानंतर असतं, आपण मदत कधी करतो? आपल्याला एक वाहवा हवी असते किंवा आपण ते आपलं कर्तव्य समजतो. म्हणून आपल्याला स्वतःसाठी चांगलं वाटावं, समाधान वाटावं यासाठी आपण मदत करतो. म्हणजेच जर मदत करताना आपल्याला फायदा जास्त होत असेल आणि तोटे कमी होत असतील, तर आपण मदत करतो. पण त्याच जागी जर तोट्यांचं प्रमाण जास्त असेल आणि फायद्याचं प्रमाण कमी असेल, फॉर एक्झाम्पल जे नदीचं मी एक्झाम्पल दिलं, पाण्यामध्ये बुडणारा माणूस, तिकडे आपण आपला जीव धोक्यात टाकतोय आणि आपला जीव आणि वाहवा, मिळणारी प्रशंसा यामध्ये तुलना केली असता जी वाहवा आहे, त्याचं वजन कमी आहे आणि जे हे आहे, काय म्हणू शकतो आपण, जीवाचा धोका तो जास्त आहे ना.
म्हणजे तोटा जास्त होणार आहे, म्हणून आपण मदत करणं टाळतो. हे आहेत मदत करण्याचे काही पैलू. म्हणजे माणूस आपण कोणत्या परिस्थितीमध्ये मध्ये आपण मदत करू शकतो. त्यामुळे आता कधी एखाद्याला जज करण्यापेक्षा यार त्याने तिथे मदत केली पाहिजे, कदाचित या पैलूंमध्ये ते नसतील बसत म्हणून त्यांनी मदत नाही केली. दॅट्स इट, सो सिम्पल. धन्यवाद.